दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या पोटात दुखू लागलं होतं, त्यामुळे बुधवारी रात्री उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलंय। सध्या वाल्मिक कराडवर सेमी आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे। कराडला अटक केली, मात्र तो आता एसी आयसीयू मध्ये झोपलाय। त्याला मोकळं सोडून द्या, जनता फैसला घेईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। आज वाल्मिक कराडला अटक केली म्हणतात, पण मस्त आयसीयू मध्ये झोपला, एसी आयसीयू मध्ये। चांगलं आहे, आता एसी आयसीयूत राहील, त्याला मोठे मोठे आजार होतील। अख्खा आयसीयू खाली केलंय। बीडच्या कुठल्या शासकीय रुग्णालयातलं अख्खा आयसीयू खाली केलंय। त्याच्यापेक्षा मोकळं सोडून द्या ना त्याला, एकदाच जनता काय तो फैसला घेऊन टाकेल। माझी मागणी आहे की वाल्मिक कराडला पहिला तर हॉस्पिटलमधून बाहेर काढा। त्याला स्लीप ॲपनिया झालाय ना, स्लीप ॲपनियासाठी कशासाठी हाय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं? काय एवढं असतं स्लीप ॲपनियामध्ये? या देशातल्या 50% लोकांना स्लीप ॲपनिया आहे। त्या आरोपीला, मुख्य आरोपीला हॉस्पिटलमध्ये आणून ऍडमिट करून टाकलं, अख्खं आयसीयू खाली करून टाकलं। कशाला अटक तरी न करण्याचं नाटक कशाला करताय? आणि असा कुठला मोठा दुर्धर आजार झालाय त्याला की तुम्हाला आयसीयू मध्ये ठेवून अख्खा आयसीयू खाली करावं असं वाटतं? असं काय आजार झालाय? घ्यावी ना, सिव्हिल सर्जननी एक पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला ज्ञात करावं की झालंय काय। वाल्मिक कराडला असा कुठला दुर्धर आजार झालाय की त्याला इथे आणून ठेवलाय हॉस्पिटलमध्ये? का घेत नाही सिव्हिल सर्जन एखादी प्रेस कॉन्फरन्स? मेडिकल ग्राउंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आयसीयूमध्ये ॲडमिट केलंय म्हणून दाखवलंय, तर त्यांना काहीही झालं नाही। खंडणी मागताना, धमक्या देताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना, तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल, ते सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा। ते व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत आणि 2 तज्ज्ञ डॉक्टर्सकडनं यांची तपासणी करून ते ठणठणीत आहे त्याची खात्री करून यांना ताबडतोब अर्थरोडमध्ये हलवण्यात यावं, अशी माझी मागणी आहे। नियमाप्रमाणे जरी तो आरोपी असला, कैदी असला, त्याला जे काही आपल्याला नियमामध्ये सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती उपलब्ध करून घेण्याचा अधिकार त्याला आहे। त्याप्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासन, एसआयटी आणि डॉक्टर्स हे एकत्रितरित्या त्या बाबतीत निर्णय घेतील। आणखी एका मोठी बातमी आहे। सुरेश धस यांनी आणखी एका मोठा दावा केला आहे। आकाची प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे, असं सुरेश धस म्हणतायत। एसआयटीने प्रॉपर्टी जप्त करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे। तर कराडची अनेकांच्या नावावर संपत्ती आहे, असं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। वाल्मिक कराड ज्याच्यावर आरोप आहे खंडणीचा आणि त्याचबरोबर त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या खुनाचा मास्टर माइंड असल्याचा सुद्धा आरोप केला जातोय आणि तो मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो आणि त्याची संपत्ती आता ट्रान्सफर केली जाते, याचाच अर्थ इतरांच्या नावावर केली जाते, असा दावा सुरेश धस यांनी केला। प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाही। कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाहीये, आका बाका चुका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत। आणि आता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफर सुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे। आम्ही एसआयटीला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून, भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। तर बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात आज मुंबईमध्ये सर्व पक्षांनी जन आक्रोश मोर्चा काढला। मुंबईतील या जन आक्रोश मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा मिळावी या मागणीसाठी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबानेही सहभाग घेतला, तर जितेंद्र आव्हाड सुद्धा या मोर्चात सहभागी झाल्याचं दिसून आलं।
लोकांनी सहभाग दाखवलाय ते एक जात म्हणून नाही तर त्या सर्वांमध्ये एक सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक सहभागी झालेत. आणि दुसरीकडे जर आरोपींचे जे त्यांना भय देणारे आहेत किंवा त्यांच्या जे सोबत आहेत ते दुसरीकडे ते त्या कुठले तरी आरोपीची जात काढतायत आणि त्याच्यामध्ये जातीवाद करून भांडण लावायचा प्रयत्न करतायत. त्यांना माझी एकच विनंती आहे, ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आहे त्या लोकांमध्ये तुम्ही गुंड न बघता त्यांच्यामध्ये जातीवाद कशामुळे बघतायत. माझ्या वडिलांची जी क्रूरपणे हत्या केली आहे त्यांच्यावर जो अन्याय झालाय, त्यांचे जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि आज सर्व समाज एकत्र येऊन जी गुन्हेगारी आहे ती बंद करण्याकडे कुठेतरी आपण जातोय. पण हे जे आरोपींचे लोक आहेत ते कुठेतरी जातीवाद करून त्यांना समर्थन देत आहेत. जे समर्थन देत आहेत त्यांनी निश्चितच त्यांना समर्थन द्यावे, पण त्यांच्यामध्ये कुठं जातीवाद आणू नये इतकंच मला वाटतं. आणि ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, जे आरोपी आज आहेत पोलिसांच्या ताब्यात, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच माझी